आजची गोष्ट आहे साथ तुझी. मी आहे म्हणून तुमचा संसार झाला हो. माझ्या जागी दुसरी असती तर केव्हाच पळून गेली असती हो. जळलं मेलं लक्षण कौतुक म्हणून नाही कशाचं. दिवसभर राबराब राबायचे, रांधा वाडा उष्टे काढा, फक्त नी फक्त. ताडताडसुद्धा बोलत होती. भांड्यांची आदळापट, डोळ्यातून गंगा यमुना वेगळ्याच. श्रीकांतचा पण पारा चढला. हो हो, बरोबर मी नव्हतो आलो तुझ्या मागे. तुझे बाबा आले होते मला विचारायला. माझ्या बाबांना आणू नका हो मध्ये, परत सांगते. मग नकार द्यायचा ना. का फसवलं? आम्ही नाही, तुम्ही फसवलं. असे भन्नाट वादळ सुद्धा श्रीकांतच्या संसारात अधूनमधून यायचं. पण इतरांना मस्त मजा. मुलांनी तर त्यांना टोपण नाव दिलं होतं, टॉम अँड जेरी. अशी टॉम अँड जेरीची जोडी घरोघरी बोलत नाही तीच बरी. लग्नाला 25 वर्ष झाली. लव्ह कम अरेंज जास्त. शिक्कामोर्तब करून एकमेकांच्या घरात घुसले. एकतर्फीच प्रेम. श्रीकांतचं भाळला टॉम बॉयवर. तसा सुधाला पण तो आवडायचा. पण सगळं पण परंतु अशी तिची गत. सुधाचे बाबा नव्या विचारांचे. लेकीची तगमग ओळखून होते. मुलगा होतकरू घरंदाज. घराने हेरून श्रीकांतच्या घरीच पोचले. ते एके दिवशी श्रीकांतचा पण मासा गळायला लागला होता. सगळे कसं कळत न कळत हाताशी आले. शुभमंगल झाले. राजा राणी मस्त. दोन्हीही घरांचा दोघावरही वरद हस्त. मग काय प्रेम फुलत होते, बहरत होते. हळूच प्रेमाला अंकुर फुटला. मातृत्वाची चाहूल. मग सुद्धा पण कळत न कळत संसारात गुरफटली गेली. सगळ्यांचे हवे नको बघण्यात आपण कोण होतो व काय झाले हेच ती विसरली. बघता बघता 25 वर्षाचा प्रवास तू मैमय तच पार केला. हे सगळं चित्र तिच्यासमोर फेर धरून नाचत असतानाच श्रीकांत ओरडला. आज काय फक्त सगळा इतिहास भूगोलच उगाळणार की काय? काही पोटापाण्याचे बघणार? आमच्या की बाहेरून मागू? शब्द पूर्ण व्हायच्या आतच इति संध्या उवाच. हो, मागवा मागवा बघू. किती दिवस मागवताय? पाहतेच सारखं आपल्या धमक्यानी धमक्या. बरं मग मागवतो, पण ते तुझं काय ते आवडीचं ते पण मागू का? काही नको मला. हो ना, परत आम्ही बसलो खायला की म्हणशील मला विचारले पण नाही. इति श्रीकांत. आज मी दिवसभर बाहेर जाते कशी. करा तुमचे तुम्ही. जा जा, पण मोबाईल घेऊन जा बरं. मला नको काही तो मोबाईल. अगं तुझ्यासाठी काय ते लिखाण वगैरे करतेस त्यासाठी म्हणतो. हो हो, आले परत माझ्या लिखाणावर. लिहा ना तुम्ही 2 शब्द बघू, जमते का ते? अगं तू सुद्धा प्रत्येक गोष्टीत चुकीचा अर्थ लावतेस. हो, मला सवयच लागली ना चुका शोधायची. मग काय तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही. बाहेरच जातो. हो, जा जा. आता बहिणीकडे जा, मग जेवूनच या. बघू देते का ती जेवायला? सांगा जाऊन तिला मी कशी वागते ते. नशीब माझं ती नणद पण जवळच. तिला आपल्यात गोवू नकोस. सुधा, तिने काय बिघडवले ग तुझं? वा, मारपूळ का आहे हो तिचा? हो आहे. काय करणारेस बोल. काही नाही हो, लग्न तुमच्याशी केलं तेच पुष्कळ पावलं. जा मग सोडून. हो हो जाईन, पण अशी बरी जाईन. कटकट सारखी, क्षणभर शांतता नाही. हो, मी कटकट करते ना. एकाच हाताने टाळी वाजते का? बस बाई, आता सरक बाजूला. चहा करू दे मला. बघा आता माझ्या हातचं चहा पण नको. आता तुम्हाला कशाला राहायचे? आता मी माहेरीच जाते. आता कशाला माहेरी? अज्ञातवासात जाणार होतीस ना.
बघा बघा, वाक्य न वाक्य लक्षात ठेवता हो. अगं या वयात उगाच त्या आईबाबांना कशाला त्रास. हो, मी त्रास देते नी. तुम्ही काय करता? मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतो. बघा बघा, आरशात तोंड काळजी घेणारे. तरी बरं आहे, आईबाबांच्या तोंडात सतत सुधाच असते. तुझ्या आईबाबांच्या तोंडात श्रीकांत श्रीकांत मग झालं तर. हो, काय दिवे लावता हो माझ्या आईबाबांचे करून. त्यांची इंगळी सांभाळतोय ना, मग काय. कोणाला इंगळी म्हणता हो? तुम्ही विंचू आहात, विंचू. डंख असा मारता की आग नसा नसात भिडते. हो ना, मग ही इंगळी नाचायला लागते, बरोबर. अगं तुझं तोंड आहे तरी कशाचं. खापऱ्याचं असतं तर एव्हाना फुटून गेलं असतं ग. हो ना साधू महाशय, तुम्ही एकच शब्द बोलता, मला 10 बोलायला भाग पाडता. पी थोडा चहा पी. साखर बघ, घालू का अजून? अरे चा, आलं घालायचं विसरलोस. डोकं दुखत असेल ना. पण डोकं असेल तर दुखेल ना. हो का, काय म्हणालात? डोकं नाही मला. एक कब्बर मेला तो चहा केला तर 10 वाक्य जोडलीत हो त्याला. साखर ना पाखर, नुसता तो पानचट. म्हणूनच आई म्हणतात, सुदे तूच कर ग बाई चहा. तुझ्या हातचा सकाळचा चहा प्यायला की दिवसभर नाही मिळाला तरी चालतो हो. हो का, स्वतःचेच दिवे ओवाळा. काय करणार, बिचारी मी नसतो ना घरी, मग जमून घ्यावं लागतं. काय बोललात, जमून घ्यावं लागतं? मग तुमच्या बहिणाबाईकडे सोडत जा ऑफिसला जाताना. आईबाबांना येताना घेऊन येत जा, म्हणजे चांगले गुळपीठ एक होईल हो. जाऊ दे, तुझ्या तोंडी लागणंच नको. फक्कट नाश्ता करून येतो बाहेर जाऊन. हो, जा जा, करून ये नाश्ता. माझं मेलं चुकलंच. उगाचच सकाळी कुकर लावलं, बटाटे उकडायला कणिक ही भिजवलेली, खजूर चिंचेची चटणी पण केली. उगाच सगळी मेहनत केली. सुट्टी होती ना तुम्हाला, म्हणलं करावं आवडीचं. नशीब फुटकच. कधी मी ठरवलं ते झाले, असं घडते का कधी? हो, मी कारणीभूत आहे या सगळ्याला. का तूच उकरून काढते सगळे. कितीदा सांगितले, एकटी नको करू सगळे, वाटून दे सगळ्यांना काम. पण नाही, तुला सगळं करायचे, मग चिडचिड होणारच ना. पण ऐकशील तर तू माझी बायको कसली. आता हे काय मग कोणाची आहे. परत परत आगीत तेल ओतू नका, समजले. अगं हो, तेच तर म्हणतोय. तूच माझी शहाणी राणी. तुझ्याशिवाय माझे दुसरं नाही ग कोणी. या 4 दिवसात थोडी तुझी चिडचिड होते, मला माहीत आहे. म्हणून मी जपतो, शांत बसतो, तर तू वेगळा अर्थ घेऊन चिडतेस. चल आता ना, सगळे राहू दे, असू दे पसारा, काही बिघडत नाही. मी आवरतो, चहा घे, फक्कड आहे. बघतो कोपऱ्यात ब्रेडचा पुडा वाट पाहतोय तुझी. चल, आणि आज फक्त आराम नी आराम. झोमॅटोवरून ऑर्डर करतीये प्राची. आजी आजोबांना पण आज झोमॅटो क्या चीज है हे अनुभवायचे हो ना आई बाबा. तर अशी आहे ही नवरा बायकोची गोष्ट. कशी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.